पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। गेल्या 5 वर्षात पंजाबमधील राजकीय समीकरणं बदलत चाललेली आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीतल्या वाढलेल्या मतांच्या जोरावर भाजप आता पंजाबमध्ये अकाली दलाचा धाकटा भाऊ म्हणून भूमिका बजावायला तयार नाही। त्यांना आता युती करायची असेल तर शिरोमणी अकाली दलाकडे भाजपनं 55 जागांची मागणी केलेली आहे। जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहरा नेमका कोण असणार यावरून दोन्ही पक्षांमधला हा तिढा वाढत चालल्याचं दिसतंय। जागा वाटप हा मुख्य मुद्दा 2027च्या निवडणुकीपूर्वी आघाडी होण्यातील सर्वात मोठा अडथळा देखील ठरतोय। गेल्या 5 वर्षात पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलली। शिरोमणी अकाली दलाकडून भाजपला हवाय मोठा वाटा। पंजाबमध्ये 2027च्या विधानसभेचे पडघम वाजू लागले। गेली 25 वर्षे भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांनी पंजाबमध्ये एकत्र निवडणुका लढवल्या। मात्र 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान ही 2.5 दशकांची जुनी युती तुटली। आता 2027च्या विधानसभा निवडणुकांसाठी पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापत असताना अकाली दल आणि भाजप यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे। शिरोमणी अकाली दलाचे नेते युतीचं समर्थन करत असले तरी भाजपाकडून यावर राजकीय मौन बाळगण्यात आलंय। भाजप आणि अकाली दल यांनी 1997 ते 2017 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि 1996 ते 2019 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये युती करून निवडणुका लढवल्यात। या काळात शिरोमणी अकाली दलाने पंजाबमध्ये नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे, तर भाजपने धाकट्या भावाची भूमिका बजावली आहे। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर तेथील राजकीय परिस्थिती बदलली आहे। भाजप गेल्या काही काळापासून पंजाबमध्ये आपल्या संघटनेचा सक्रियपणे विस्तार करत असून त्यांची संघटनात्मक ताकदही वाढली आहे। त्यामुळे भाजपला आता पूर्वीप्रमाणे पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलासोबत युती करण्याची नाही तर अधिक जागांसह हातमिळवणी करण्याच्या विचारात आहे। परिणामी भाजप आणि अकाली दल यांच्यातील सौदेबाजीची ताकद बदलली आहे। 2020 मध्ये युती तुटल्यानंतर 6 वर्षांनी अकाली दल आणि भाजप पंजाबमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। आपल्या ताकदीबद्दल वाढता आत्मविश्वास असलेला भाजप पंजाबमधील सर्व 117 जागा स्वबळावर लढवण्याबद्दल बोलत आहे। भाजप आता पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाकडे 55 जागांची मागणी करत आहे, तर अकाली दल त्यांना सध्या 45 जागा देण्यास तयार आहे। पंजाबमधील भाजप आणि अकाली दल यांच्यातील जागा वाटपाचा हा फॉर्म्युला वरवर पाहता लहान वाटत असला तरी राजकीय दृष्ट्या तो जुन्या सत्ता समीकरणात एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवणारा आहे। 2022च्या निवडणुकांपूर्वी भाजपने पंजाबमध्ये केवळ 23 जागांवर निवडणूक लढवली होती। त्यांच्या युतीमधील 23-94 हे सूत्र 2.5 दशके कायम राहिलं। 1997च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अकाली दल पहिल्यांदाच एकत्र लढले। तेव्हापासून 2017 पर्यंत त्यानंतरच्या सर्व पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 23 जागांवर तर अकाली दलाने 94 जागांवर निवडणूक लढवली। भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांनी 1997, 2002, 2007, 2012 आणि 2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या। ही युती 1997 मध्ये सत्तेवर आली, 2007 मध्ये पुन्हा सरकार स्थापन केलं आणि 2012 मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवून इतिहास रचला। परंतु 2017च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला। त्यांच्या युतीतील 94-23 जागांचं सूत्र होतं, पण आता ही गोष्ट कालबाह्य झालीय। पंजाबमधील भाजपाचं स्थान आता पूर्वीसारखं राहिलेलं नसून त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय। 2022च्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच राज्यातील सर्व 117 जागांवर एकट्याने निवडणूक लढवली।
त्यानंतर 2024 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी एकट्याने लढवली, ज्यामुळे परिस्थिती बदलली. 2024च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर पंजाबमध्ये भाजपची राजकीय सौदेबाजी करण्याची स्थिती मजबूत झालीय. पूर्वी राज्यात शिरोमणी अकाली दल मोठ्या भावाची भूमिका बजावत असे, परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली असून अकाली दलाची राजकीय स्थिती पूर्वी इतकी मजबूत राहिलेली नाही. पंजाबमध्ये आपला प्रभाव वाढला आहे असा भाजपचा विश्वास असून जागा वाटपाच्या व्यवस्थेत ते प्रतिबिंबित व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे स्वतःचे आखाडे असून अनेक दशकांपासूनचे आपले मजबूत स्थान सोडण्यास ते तयार नाहीत. या मुद्द्याबरोबरच पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण या प्रश्नावर तिढा कायम आहे. भाजपला हा प्रश्न निवडणुका संपेपर्यंत अनिर्णित राहावा असं वाटतं, तर शिरोमणी अकाली दलाची इच्छा आहे की पक्षाध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना निवडणुकांपूर्वी आघाडीचे नेते म्हणून सादर केलं जावं. शिरोमणी अकाली दलाची ही प्रमुख मागणी आहे. हा मुद्दा आता जागा वाटपाच्या मुद्द्यापेक्षा अधिक मोठा झालाय. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते सत्तेत परत येण्यासाठी आणि राज्याची लूट करण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी करण्याची भीक मागत आहे असा घणाघाती आरोप केलाय. एकूणच पंजाबमध्ये निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले असून सत्ताधारी आपला सत्तेवरून दूर करण्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.